मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीने सर्वाधिक 35 जागा जिंकल्यात तर त्यांच्यासोबत आघाडीत असलेल्या समाजवादी पक्षाने 5 जागा जिंकल्यात। मात्र बहुमताचा आकडा गाठता न आल्याने पेच निर्माण झालाय। त्यामुळे आता मनपात सत्ता स्थापनेसाठी इस्लाम पार्टी कोणासोबत जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। 40 नगर सेवक हमारे निवड़ के आए हैं, चुनकर आए हैं और 3 नगर सेवक की आवश्यकता है। और कल कांग्रेस पार्टी के मालेगांव शहर जिला अध्यक्ष ने हमको पाठिंबा देने का ऐसा ऐलान किया है, तो इसके लिए हमारे पास आज महापौर बनाने की हम परिस्थिति में है। नंबर 1। नंबर 2 कि ना शिवसेना की तरफ से कोई प्रस्ताव हमारे पास अभी तक आया है और ना एमआईएम की तरफ से कोई प्रस्ताव आया है। आमचे 24 नगरसेवक हे 24 कॅरेट सारखे आहेत। खरं सोनं बदलत नाही। आम्ही आमच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं नाहीये असा टोमणा वर्षा गायकवाडांनी शिवसेनेला मारलाय। सोन्यामध्ये पण 17 कॅरेट असतं, 22 कॅरेट असतं, आमचं तर 24 कॅरेट आहे, म्हणजे खरं सोनं आहे। आणि खऱ्या सोन्याला काय त्या ठिकाणी बदलत नाही। खरं सोनंच राहतं। म्हणून आमच्या कुठल्याही नगरसेवकाचं तुम्ही ऐकलं का की त्यांना कुठलाही तऱ्हेचं जे आहे ते आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं किंवा कुठलाही दबाव आहे? आज सगळे स्वइच्छेने आलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, कारण जनतेतून ते निवडून आलेले आहेत। प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते निवडून आलेले आहेत। ज्या संघर्षामधून त्यांनी हा विजय मिळवला, हा खरंच त्यांचा खूप मोठा विजय आहे आणि त्यांना पूर्ण या गोष्टीची जाणीव आहे। मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। काही लोकांकडून जाणीवपूर्वक बातम्या पेरल्या जात आहेत। जिथे महायुतीत लढलो तिथे महायुतीचाच महापौर होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। मुंबईचा महापौर शिवसेनेचा आणि ठाण्याचा महापौर भाजपचा असेल तर आम्हाला मान्य आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांचं हे वक्तव्य आता ऐकायला मिळते। शिवसेना भाजप महायुती म्हणून आम्ही राहू असं देखील नरेश म्हस्के म्हणालेत। महापौर पदाबाबत शिंदे, फडणवीस आणि रवींद्र चव्हाण ठरवतील। वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं देखील नरेश म्हस्के म्हणालेत। सोबत खासदार नरेश म्हस्के साहेब आहेत। म्हस्के साहेब सोबत लढलेले आहेत। मात्र आता महापौर पदावरून कुठेतरी वरचढपणा बघायला मिळतोय। एक हाती शिवसेनेला सत्ता ही ठाण्यातून मिळालेली, 75 पेक्षा जास्त जागा शिवसेनेला मिळाल्यात। काय तुमचं मत आहे? हे बघा, शिवसेना भाजप महायुती म्हणून आम्ही लढलो आणि सत्तेमध्ये सुद्धा शिवसेना भाजप महायुती म्हणून आम्ही बसणार। पण मात्र 2 वर्ष महापौर पद आम्हाला मिळावं असं देखील म्हटलं जातं। हे बघा, या संदर्भातला निर्णय 2 वर्ष काय 5 वर्ष जरी द्यायचा म्हटला तरी हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी एकत्र बसून हा निर्णय घेतील। रवींद्र चव्हाण त्यांच्या सोबत असतील। त्यामुळे नेत्यांचा हा निर्णय आहे। ते जो काही निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल। कुठेतरी मुंबईचा महापौर भाजपाचा असेल आणि ठाण्याचा महापौर शिवसेनेचा असेल, याच्यात कुठेतरी चढाओढमध्ये ठाणा मुंबई असं चालू आहे का? याच अशी जर तुम्ही चढाओढ म्हणत असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा आणि भाजपचा महापौर ठाण्याचा महापौर भाजपचा चालेल, आम्हाला ऍक्सेप्ट आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर। महानगरपालिकेवरती भगवा झेंडा अखंड फडकतोय। युती आमच्या सोबत आहे। युती म्हणून लढलो आणि युती म्हणूनच आम्ही सत्तेवर असू। मला तरी तेच आवडेल। साधारण कधीपर्यंत हा महापौर पदाचा तिढा सुटेल? महापौर पदाच्या निवडणुकीच्या दिवशी नक्कीच महापौर पदाचा तिढा हा महापौर पदाच्या जी तारीख आहे त्या दिवशी सुटेल। पण मात्र ज्या पद्धतीने महायुतीमध्ये ही चढाओढ बघायला मिळते ती कुठेतरी राजकीय वर्तुळात ठाण्याच्या एक चर्चेचा विषय बनले आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।